महाराष्ट्रातील टप्पा अनुदान दिलेल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील 500 शिक्षकांनी भेट घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना पाठिंबा दिलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी मी पार पाडली असं मत यावेळी दीपक केसरकरांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। मला अतिशय आनंद झाला। आपण काम केल्यानंतर त्याची जाणीव ठेवली जाते, ही भावना मनाला सुखद खूप असते। आणि हे सगळे टप्पा अनुदानातील शिक्षक आहेत। जवळजवळ 70,000 शिक्षकांना एका वेळेला टप्पा अनुदान देण्यात आलं। 1100 कोटीपेक्षा अधिकची रक्कम ही त्याच्यासाठी लागली। मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हे प्रेम किती असतं ते बघा। यांनी बिरोबाची घोंगडी आणली, बिरोबाची काठी आणली, महालक्ष्मीच्या मूर्ती या ठिकाणी आणली, फेटा आणला, शाल आणली। हे सगळं प्रेमाचं प्रतीक आहे। आणि मला एक हे सुद्धा सांगायचं आहे की साईबांची केवढी मोठी कृपा आहे बघा। कालच ते अर्चना घारेंनी एक स्टेटमेंट काढलं की शिक्षणातलं काय कळत नाही, शिक्षणासाठी मी काय करतो याचं प्रतीक हे तुमच्या समोर आहे, हे प्रेम तुमच्या समोर आहे। आणि हे प्रेम हे केवळ शिक्षकांचं नाही, विद्यार्थ्यांचं सुद्धा मी मिळवलं आहे। आणि आमूलाग्र असे बदल शिक्षण विभागामध्ये केलेले आहेत। माझ्यावर जी जबाबदारी आदरणीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सोपवली ती मी चोखपणे